नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुसरी अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 2025-2026 निवड चाचणी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ही स्पर्धा दिनांक 5 मार्च ते 6 मार्च 2026 दरम्यान सांगलीतील वखारबाग येथील आमराई ऑफिसर्स क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी हे प्रमुख उपस्थित होते. सदर स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पोलीस दलातील 10 वरिष्ठ पोलीस अधिकारी, 116 पुरुष पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच 68 महिला अधिकारी असे एकूण 168 स्पर्धक सहभागी झाले आहेत. बॅडमिंटन व टेबल टेनिस या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी PNG ग्रुप सांगली, क्वालिटी पॉवर कुपवाड, MIDC, AP बेकरी सांगली आणि आमराई ऑफिसर्स क्लब सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धा बॅडमिंटन व टेबल टेनिस क्षेत्रातील नामांकित पंचांच्या उपस्थितीत पार पडत आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांचे सांगली पोलीस दलाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सांगली पोलीस दलाच्या पोलीस बँडच्या तालावर महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.